सो फायनली माझं BI काढून झालं आहे. आता फायनल रिझल्ट इकडे येणार आहे. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. आजपासून फॅट लॉस जर्नीला सुरुवात करतोय आपण. BI मी ऑलरेडी टाकलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. सो एका महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन दिसणार आहे, पण एका महिन्यानंतर कॉम्पिटिशन संपणार आहे. आपलं ट्रान्सफॉर्मेशन कंटिन्यू राहणार आहे. 3 महिन्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपलं राहणार आहे. सो आता मी जेवायला बसले. दुपारचे वाजलेत 1:45. आज खूप उशीर झाला. सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं. सकाळचं मील स्किप नाही करायचं. दिवसभरात तुम्ही 2, 3, 4 मील प्लॅन करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. सो आज मला थोडं तब्येत खराब आहे, लूज मोशन लागले. 7च चालू आहे ॲक्च्युली. सो त्याच्यामुळे मला लेट झालं आहे आणि स्वयंपाक करून झाला आहे. माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत आवरून. सो जेवणामध्ये काय हे मी तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. सो एकदम सिम्पल मेन्यू आहे. तुमच्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन हे हवंच आहे आणि प्रोटीन हे मोजून खायचं आहे तुम्हाला. सो किती क्वांटिटीत हवं आहे, काय हवं आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट केल्यानंतरच कळेल. सो तुम्हाला परफेक्ट डाएट प्लॅन हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जिम फ्रीक नम्रताला. सो मी लिंक इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. सो आज माझ्या जेवणामध्ये आहे भात, भरवा मिरचीची भाजी, बाजरीची भाकरी, डाळ आणि दही. सो दॅट्स इट. पुढचं काय मील असेल तर मी तुम्हाला दाखवेलच. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. आज खूप वाईट घटना घडलेली आहे. तुम्हाला सगळ्यांनाच आतापर्यंत कळलेलंच असेल. मी सगळ्यात पहिली इंस्टाग्रामला स्टोरी बघितली. मला खोटं वाटलं. मला वाटलं आता जस्ट इलेक्शन झालं, कुणीतरी मुद्दामून विरोधक असेल म्हणून असं टाकलं असेल. पण इतके व्हॉट्सअपच्या स्टोऱ्या, इंस्टाग्रामला रील्स आणि खूप जणांच्या स्टोऱ्या बघितल्यानंतर मला कन्फर्म झालं की अजितदादा आता आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत. माझ्या अंगावरती लिटरली गूजबम्स आलेत. कोण कधी कसं जाईल सांगता येत नाही. आयुष्य एकदाच भेटतं, त्यामुळे हसून जगा आणि मस्त राहा, स्वस्त राहा, मी हेच सांगेल. आणि खरंच खूप वाईट वाटतंय. खूप वाईट घटना झाली. याने अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे. आणि असं एकही म्हणजे माझ्या व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला असं एकही जण नाही की ज्यांनी स्टोरी किंवा स्टेटस ठेवलेलं नाही आहे. सगळ्यांनी स्टोरी आणि स्टेटस ठेवलं आहे. सो जी काय घटना झाली ती खरंच खूप दुःखद आहे. त्यांच्या फॅमिलीला देव ताकद देव यातून बाहेर येण्यासाठी. स्टे ट्यून गाईज. सो 3 ते 6 ऑनलाईन लेक्चर झालं आहे. आत्ताच फ्री झाले. फ्री झाल्यानंतर लगेच पप्पांना प्रोटीन दिलं आहे म्हणून, आणि मी पण प्रोटीन घेतलं आहे. सो प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे. सो पुढे काय करते हे तुम्हाला दिसेलच, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. मम्मीने बाजारातनं भाजीपाला आणला होता. तो सगळा व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. दुपारी मी काय स्वयंपाक केलं आहे तुम्ही बघितलंच असेल. आणि माझं किचन वाटतं बघा असा क्लीन असतो. पसारा असू द्या, आता हे भांडी असणारच, पण चकाचक बघा. तुम्हाला थोडी पण घाण नाही दिसणार, कारण की मला अजिबात आवडत नाही किचन वाटतं घाण ठेवायला. सो फायनली ते पीठ मळून झालं आहे. दुपारीच भाकरी खाल्ल्यात. आता कोणालाही भाकरी खायची इच्छा नाही आहे, त्यामुळे चपात्याचं पीठ मळलं आहे मी. आणि भाजी काय करते हे दाखवतेच थोड्या वेळात. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. आता बाहेरचे सगळे कपडे काढून घेते सुकलेले. फायनली सगळे कपडे काढलेले आहेत. फायनली पनीरची भाजी आणि चपाती बनवलेली आहे. तो माझं फायनल मील तयार झालेलं आहे. सो हे माझं संध्याकाळचं मील आहे. पनीर आहे, कॅप्सिकम आहे, ऑनियन आहे. फक्त एवढंच खाणार आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही खाणार आहे. स्टे ट्यून गाईज.